विरोधी पक्षाकडून हा अंतिम आठवडा प्रस्ताव आलेला अध्यक्ष महोदय, यावर मी माझं मत मांडण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, आदरणीय विजूभाऊंनी जवळपास 1 तास 2 मिनिट एवढं मोठं प्रदीर्घ भाषण दिलेलं आहे. पण त्यामधले शेवटचे 5 मिनिट जर सोडले विजूभाऊ, तर विदर्भावर तुम्ही कुठंच बोलले नाही. विदर्भातलं अधिवेशन आहे, विदर्भातले प्रश्न, विदर्भातल्या समस्या, विदर्भाची डेव्हलपमेंट, विदर्भासाठी काय केलं पाहिजे, काय कसं आपलं व्हिजन असायला पाहिजे, विदर्भ कसा विकसित होईल, यावर बोलणे अपेक्षित होतं. पण शेवटचे 5 मिनिट का होईना तुम्ही विदर्भाच्या भूमिकेला किंवा त्याला स्पर्श केला, त्याबद्दल तुमचं धन्यवाद करतो अध्यक्ष. पण अध्यक्ष महोदय, जेव्हा हा प्रस्ताव अध्यक्ष महोदय आपण वाचतो, अंतिम आठवडा प्रस्ताव, 3 पेजेसचा अंतिम आठवडा प्रस्ताव, 3 पेजेस. माझ्या 21 वर्षाच्या आयुष्यामध्ये 3 पेजेसचा प्रस्ताव, अंतिम आठवडा प्रस्ताव मी कधीच बघितला नाही, कधीच बघितले नाही अध्यक्ष. आणि विजूभाऊंनी बोलता बोलता 1 तास 2 मिनिट बोलल्यानंतरही यातले विजूभाऊ 80% विषय आहेत की त्याला तुम्ही स्पर्श करू शकले नाही या अंतिम आठवडा प्रस्तावातल्या 80% विषयांना. तुम्ही वाचून घ्या इकडेच प्रस्ताव. आता 1 तास 2 मिनिट तुम्ही भाषण दिलं. मी जर या प्रत्येक मुद्द्याला स्पर्श करायचा म्हटलं तर कमीत कमी 3 तास लागतील. त्यामुळे 3 तास तरी बोलण्यासाठी आपण वेळ द्यावा, जेणेकरून अंतिम आठवड्या प्रस्तावाला न्याय देता येईल. पण काय झालं अध्यक्ष महोदय माहिती आहे का, विरोधी पक्ष नेता नाही आहे. आणि आता तुम्ही तशी नसली तरी तुम्ही विरोधी पक्ष नेताच आहात विजूभाऊ, आम्ही तर मानतो. परंतु यांच्यात काय झालं अध्यक्ष महोदय माहिती आहे का, शिवसेनेने विरोधी पक्ष नेत्यासाठी आपला अर्ज दिला, काँग्रेसवाल्यांना वाटते की आपला झाला पाहिजे, आणि तसा विजूभाऊचा हक्कही आहे. परंतु झालं काय की हा अंतिम आठवडा प्रस्ताव येत नाही. ते आदित्य ठाकरे साहेबांनी त्यांचा अंतर्गत विषय, त्याच्यावर आपला काही विषय नाही. पण तो भास्कर जाधव साहेबांच्या नावाने दिला होता. मध्ये आलं होतं की आदित्यची इच्छा आहे, मग भास्कर साहेबांना सगळं ते म्हणतील तसं. पण तो विषय असा आहे, भास्कर जाधव साहेबांनी अंतिम आठवडा प्रस्ताव तयार केला विजूभाऊ, माहित आहे ना. त्यामध्ये विदर्भ सोडून सगळे विषय घेतले. विदर्भाचं अधिवेशन, विदर्भाच्या जनतेला न्यायाची कोणतीच भूमिका नाही, सगळे वेगळे विषय घेऊन टाकले. मग विजूभाऊ तर विदर्भाचे आहे, ठाण्या भाग आहे, गरम झाले की आम्ही मांडणार विरोधी पक्ष अंतिम आठवडा प्रस्ताव. भास्कर जाधव साहेबांनी मी ऑलरेडी दिलेला आहे, मी तयार केलेला आहे. पण विजूभाऊंनी शेवटी तो खेचून आणला आणि त्यामध्ये अशा प्रकारे झालं की मग काही हे विषय, काही ते विषय करत 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 सगळ्यांचे विषय घालत 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 हा 3 पेजचा प्रस्ताव झाला. एक पान नाही त्यांचं, 1.5 पान होतं. 1.5 पान त्यांचं होतं, 1 पान तुम्ही वाढवलं. आणि 1 पान जे आहे ते मग जे आले सुले होते की हा विषय टाका, तो विषय टाका, नांदेडचा टाका, पुण्याचा टाका, या जमिनी टाका, त्या जमिनीचा टाका, मग हे ज्येष्ठ नागरिकांचा टाका, कोणी म्हणे त्या आपल्या ते असतात ना काय बालसंगोपन आपल्या अधिकाऱ्यांचा टाका. असे ज्याला जे वाटलं ते विषय दिले घुसूनच झाला अंतिम आठवडा प्रस्ताव तयार. याचं काय प्रतिबिंब पडते विजू की तुमच्याकडे मुद्दे नाहीत, बोलण्यासारखं काही नाही, निराशेमध्ये आहे, सगळे एक दुसऱ्याच्या पाय ओढण्यामध्ये बिझी आहेत. तेवढेच आहे, पण त्याच्यातही पाय ओढायची प्रॅक्टिस जोरात चालू आहे, संभ्रमावस्था आहे न. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं हे राज्य चालवत आहेत, ज्या पद्धतीने एक एक निर्णय होत आहे त्या राज्यामध्ये, ज्या पद्धतीनं शेतकरी असो का व्यापारी असो का शेतमजूर असो का उद्योग असो, सगळ्या विषयाला न्याय देण्याची जे गतिमानतेनं सरकार चालू आहे, मुद्देच नाहीत तुमच्याकडे, मुद्देच राहिले नाहीत. त्यामुळे कसे ओढून ताडून अंतिम आठवडा प्रस्तावना आणि या अधिवेशनात सूप वाजवावं, बस एवढाच तुमचा याच्या मागचा उद्देश दिसतोय. आणि अजून दुसरं काय होतं का, तुमच्यावर थोडासा
म्हणजे तसं व्हायला नाही पाहिजे, तुम्ही विदर्भाचे नेते आहात, तुमच्यावर त्याचा परिणाम व्हायला नाही पाहिजे, पण थोडा झालेला आहे. बघा, इतके तुम्ही विषय मांडले, याच्यात भ्रष्टाचार, नांदेड हे, या जमिनीत हे, त्याच्यात ते, अजून काय काय ते हॅममध्ये ते, त्याच्यात एकच विषय नाही सोडला, एकही डिपार्टमेंट नाही. पण एकही विषयावर तुम्ही पुराव्यासहित इथं काही सिद्ध करू शकले नाही. फक्त हवेत, याच्यात भ्रष्टाचार एवढा उन्हाला, त्याच्यात तुम्हाला आदिवासी डिपार्टमेंट, हे डिपार्टमेंट, ते डिपार्टमेंट, हा भाग, तो भाग, काहीच नाही. आमच्या वेळेस तसं नव्हतं. आम्ही जेव्हा आरोप करायचो नाही एखाद्या विषयाला धरून, तर पुरावे इथं टेबल करायचो आम्ही. तुम्ही एकही पुरावा देऊ शकले नाही. फक्त भ्रष्टाचार बोलायचं. परिणाम कशाचा माहिती आहे का? दिल्लीचा परिणाम. काय मत्सोरी, काही विषयाला की शेवटी त्याला मत्सोरीशी जोडायचं. असंच तुमचं झालं आता. काही विषयाला की भ्रष्टाचार, सिद्ध कुठं करताय तुम्ही? कुठं कागदपत्र आहेत तुमच्या? अरे तुम्ही सोडा, आपले जयंतराव पाटील ज्येष्ठ आपले सदस्य आहेत, मी त्याच्या 2-3 भाषणात एवढ्यात ऐकले या विधानसभेतल्या हिवाळी अधिवेशनात. प्रत्येक विषयात माझ्याजवळ एवढे कागद आहेत, माझ्याजवळ एवढे पुरावे आहेत, माझ्याजवळ ही माहिती आहे. ती काय घरी ठेवण्यासाठी या कपाटामध्ये? कशासाठी माहिती जमा करून ठेवता? जर महाराष्ट्रातल्या जनतेला खऱ्या अर्थाने तुम्हाला न्याय द्यायचा असेल आणि सरकार जर चुकीचं करत असेल, एकही प्रकरण तुम्ही आणत नाही उजेडात. घरी आहेत माझ्याजवळ खूप माहिती आहे. जयंत पाटील साहेब हमेशा देऊ का माहिती? माझ्याजवळ खूप माहिती आहे. कशासाठी माहिती आहे? त्याचं करणार काय? काहीच नाही. फक्त बोलण्यामध्ये या पद्धतीनं आणून उगीच जनतेमध्ये, आणि जनता एवढी आता सुज्ञ झालेली आहे की जनता हे सगळं समजते. आणि म्हणून विजूभाऊ तुम्हाला आजच सांगतो, या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या निमित्तानं जनता एवढी सुज्ञ झालेली आहे, एवढी समजदार झालेली आहे. आणि आता नवीन पिढी आहे हो, नवीन पिढीला तुम्ही नाही फसवू शकत. मत्सोरी करून सगळ्यांना सगळं समजते. हा नाही, तुमच्यावर जी छाया पडली वरतून दिल्लीवरून, कसं काय तुमच्यावर छाया पडली ना? तुमच्यावर पडायला नव्हती माझ्या विदर्भाच्या ठाण्या भागावर. असं कसं चाललंय? आणि प्रस्तावात काय विषय नाही हे काहीच सांगू नका तुम्ही. जो जोडला तो विषय प्रस्ताव येऊन जातो आता. आणि काय होते की ती सवय पडली. आणि आज विजूभाऊच्या भाषणामध्ये एवढे शब्द ऐकले की त्या शब्दांमध्ये मुंबईची झलक दिसत होती. मुंबईचे जे नेते आहेत ना, ज्या पद्धतीनं कोट्या करतात, धन शब्द टाकतात, तसेच शब्द विजूभाऊच्या, म्हणजे 2 नेत्यांची विजूभाऊच्या भाषणावर छाप पडलेली आहे. अध्यक्ष महोदय, बांद्रा ते मला माहित नाही, पण आहे, तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे. अध्यक्ष महोदय, खरी आवश्यकता, अध्यक्ष महोदय, मी तेच म्हटलं की विदर्भाच्या भूमीमध्ये अधिवेशन असताना, कराराना विदर्भ महाराष्ट्रात आलेला असताना, तुम्ही विदर्भाचं व्हिजन काय आहे तुमच्याजवळ? सत्तारूढ म्हणून माननीय देवेंद्रजी ज्या पद्धतीनं एक विजनरी लीडर आहेत आणि ज्या पद्धतीनं विदर्भामध्ये एक प्रकारे प्रत्येक फील्डमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये एक प्रोग्रेसिव्ह व्हिजन मांडलं जातं. रोज बघा तुम्ही कार्यक्रमाने, रोज बघा व्हिजन आणि रोज बघा डेव्हलपमेंटचे जे नवीन कीर्तिमान स्थापित होत आहेत. पण अध्यक्षामध्ये विरोधी पक्षाची भूमिका विदर्भातल्या विशेषतः ही असायला पाहिजे होती की या व्यतिरिक्त विदर्भाच्या ह्या गोष्टीमध्ये आमचं व्हिजन काय आहे, काय काय करायला पाहिजे विदर्भासाठी, विदर्भ हा महाराष्ट्रामध्ये सक्षम कसा होईल, या दृष्टिकोनातून काय काय उपाय, काय काय कमतरता आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये आहे, हे काहीच नाही. मग आले कुठं? कायदा सुव्यवस्था. आणि विरोधी पक्षाचा आतापर्यंत प्रस्ताव आपण जर इतिहासात पाहिला तर अंतिम आठवडा प्रस्ताव हा कायदा सुव्यवस्था आणि भ्रष्टाचार 2 प्रकरण याच्या व्यतिरिक्त नसतोच. परंतु यामध्ये एवढे विषय घेतलेले आहेत की या अंतिम आठवडा प्रस्तावावर माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा उत्तर देतील, त्यामुळे कोणत्याच विषयाला उत्तर देण्याची आवश्यकताच नाही आहे. मी तेच मी त्यांना सांगणार आहे की उत्तर देण्याची आवश्यकताच नाही आहे. फक्त उत्तर त्यांनी एवढंच द्यावं की जे व्हिजन या विदर्भासाठी त्यांनी तयार केलेलं आहे, जे आता औद्योगिक व्हिजन जे आहे, औद्योगिक डॉक्युमेंट
जे आता 2 दिवसापूर्वी उद्योगाचं धोरण जे जाहीर झालं किंवा काही पेपरमध्ये आलं, अजून धोरण ऑफिशियली जाहीर झाले की मला माहीत नाही, पण उद्योगाचं धोरण जे जाहीर झालं त्यावर जरी मुख्यमंत्री महोदय बोलले तरी विदर्भातल्या लोकांना 100% न्याय मिळाला तर समाधान होईल. अध्यक्ष महोदय, शेतीचे विषय अध्यक्ष महोदय या प्रस्तावामध्ये आहेत. मला माहिती आहे अध्यक्ष महोदय की या वर्षी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं अध्यक्ष महोदय. अतिवृष्टीमुळे झालं अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे अक्षरशः हजार लाखो हेक्टर जमीन ही अध्यक्ष महोदय पाण्याखाली गेली, खरडून गेली, पिकं डुबले, धानाचे पिकं डुबले, सोयाबीन खराब झाली, फळबागा नष्ट झाल्या, खराब झाल्या अध्यक्ष महोदय. आणि म्हणूनच अध्यक्ष महोदय हे सरकार जे 2014 पासून आपण मधले 2.5 वर्ष जर सोडले तर 2014 पासून अध्यक्ष महोदय तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, मध्ये 2.5 वर्ष सोडल्याने एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, आणि आता देवेंद्रजी अध्यक्ष. या कार्यकाळामध्ये जे जे नुकसान शेतकऱ्यांचं झालं, नुकसान खूप मोठं असतं अध्यक्ष महोदय, तेवढं कोणतंच सरकार देऊ शकत नाही, सगळ्यांना समजतं अध्यक्ष महोदय. परंतु त्यातही जर आपण मागच्या सरकारांचा कार्यकाळ आणि मधल्या 2.5 वर्षाचा उद्धवजीचा कार्यकाळ आणि या सरकारचा कार्यकाळ काढला तर कितीतरी पटीनं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई देण्याचं काम राज्य शासनाने केलं अध्यक्ष महोदय. 31,000 कोटी अध्यक्ष महोदय हे पॅकेज जे अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या अतिवृष्टीत दिलं अध्यक्ष महोदय, त्यातले जवळपास 13-14 हजार कोटी अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तुम्ही शेतकऱ्यांशी टचमध्येच नाही आहे. तुमचा प्रॉब्लेम हा येऊन आला की तुम्ही जमिनीवर लोकांशी तुमचा संवाद नाही आहे, आणि त्यामुळे तुम्हाला काहीच माहित नाही जमिनीवर काय चाललं, काय घडते आहे, लोक काय विचार करताय, याच्यापासून तुम्ही कटलेले लोक झालेले आहेत. आणि त्यामुळेच तुम्हाला आजच सांगतो की ज्या मागच्या ज्या नगर परिषद झाल्या ना भास्कररावजी, नगर परिषद झाल्या ना, आता काही राहिलं थोड्याफार, 70 ते 80% नगर परिषद ह्या महायुतीच्या येणार आहेत. मग तुम्ही मतचोरी नंतर म्हणू नका, तुम्ही लोकांसोबत कटून गेले ना, ते सांगू नका. नाही आता तुम्ही काय बरं, एका ठिकाणी तुम्ही राव पकडून दिलं नाही, फक्त हवेतल्या गप्पा करायच्या, त्याला काय अर्थ नाही ना. तेच तुमचं तसंच होऊन आलं, ते मतचोरी, भ्रष्टाचार, पैसा 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 वाटप. अध्यक्ष महोदय, यातल्या 2-3 गोष्टी शेतकऱ्याच्या अतिशय महत्वाच्या अध्यक्ष महोदय. मला जाणवते अध्यक्ष महोदय की सोयाबीनचा जो सध्या अध्यक्ष महोदय हमीभावानं आपण खरेदी करतो अध्यक्ष महोदय, यापूर्वी आपण मागच्या वर्षी देशामधली सगळ्यात जास्त सोयाबीन हे महाराष्ट्र शासनाने खरेदी केली होती अध्यक्ष, महाराष्ट्रात खरेदी झाली होती 11,25,000 अध्यक्ष महोदय. याही वर्षी मोठ्या प्रमाणात होईल, कारण अध्यक्ष महोदय फक्त ज्या 2-3 गोष्टी आता आम्ही इथं अधिवेशनात असल्यानं कानावर येतात अध्यक्ष महोदय, की थोडीफार माती लागलेली आहे, थोडाफार डिस्कलर आहे, तर ती सोयाबीन नाकारल्या जाते अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना तिथं केंद्रावर गाड्या नेलेल्या अध्यक्ष महोदय वापस न्यावं लागतं. आणि कधी कधी तर असं होते आहे की संस्था खरेदी करते अध्यक्ष महोदय, पण तू गोडाऊनहून नाफेड वापस पाठवते. मला वाटते हे शेतकऱ्यांसोबत अतिशय दुःखदायक विषय अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय शासनाने अध्यक्ष मुख्यमंत्री महोदय त्यात लक्ष घालून आहेत, आणि म्हणून कमीत कमी संवेदनशीलतेने त्या अधिकाऱ्यांनी थोडंफार इकडे तिकडे असलं तरी शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेने सोयाबीन खरेदी करावी, चांगल्या प्रकारे करावी, ही एवढी मागणी माझी अध्यक्ष महोदय राहणार आहे. आणि कापसाची अध्यक्ष महोदय, कापूस सुद्धा आता खरेदी केंद्राजवळ, पण ते वाढवण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय, कापूस खरेदी केंद्र. आणि आज जो मार्केटमधला भाव बाजार त्यापेक्षा आता हमी भावाचे केंद्रामध्ये जास्त भाव असल्यामुळे शेतकऱ्या, आणि मला विजय पटलंच नाही की सोयाबीन आणि आता शेतकऱ्यांजवळ राहिलंच नाही, व्यापाऱ्यांकडे आहे सोयाबीन कापूस, आता शेतकऱ्यांकडे राहील. मग इथं मागणी का करता तुम्ही जर शेतकऱ्यांकडे सोयाबीन नाही आहे तर? इथं जर तुम्ही म्हणता की शेतकऱ्यांकडे सोयाबीन राहिलंच नाही, आता तुम्ही जे कापसाचे निर्णय घेताय 23 क्विंटल वगैरे वगैरे, तर ते आता व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी आहे असं जर तुमचं म्हणणं असेल तर मग इथं बोलायचं कामच येत नाही अध्यक्ष महोदय. शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस आहे, सोयाबीन आहे अध्यक्ष महोदय. आणि आजकाल शेतकरी अध्यक्ष महोदय थोडी कड सहन करून आपल्या घरामध्ये साठवण्याचा प्रयत्न करतात 2 रुपये शिल्लक मिळवण्यासाठी. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांचा हा सोयाबीन कापूस हा व्यवस्थितरित्या हमीभावानं खरीदला गेला पाहिजे, यासाठी व्यवस्थेमध्ये सुधारणा केली पाहिजे अध्यक्ष महोदय. धान जे आहे मागच्या वर्षी आपण पाहिलेलं आहे, यांच्या शासनामध्ये कधीच धानाला अनुदान दिलं नाही अध्यक्ष महोदय, परंतु बोनस जे आहे, परंतु मागच्या वर्षी सुद्धा 700 रुपये बोनस याच शासनाने दिलं. आणि याही वर्षी मला अपेक्षा आहे की या विदर्भाचं अधिवेशनात सूप पाजवत असताना
धान, कापूस, सोयाबीन याला हायलाईट करून, कारण सध्याची अत्यंत आवश्यकता किंवा आवश्यक विषय ते अध्यक्ष महोदय, त्याला आपण ॲड्रेस करावं मुख्यमंत्री, ही माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आता मी ड्रग्ज वगैरे काही बोलणार नाही अध्यक्ष महोदय, कायदा सुव्यवस्थेवर, कारण अध्यक्ष महोदय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री अध्यक्ष महोदय. त्यामुळे अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय कठोरपणे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ते हाताळतात अध्यक्ष महोदय. आपण पाहिलेला अध्यक्ष महोदय की ज्या ज्या ठिकाणी जे जे गुन्हे घडले अध्यक्ष महोदय, त्या गुन्ह्यांवर ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश, ताबडतोब त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची भूमिका, प्रत्येक प्रकरण जर आपण तपासलं अध्यक्ष महोदय तर त्या प्रत्येक प्रकरणामध्ये कठोर भूमिका घेण्याचा अध्यक्ष महोदय निर्णय हा गृहमंत्र्यांनी केलेला अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय काही गोष्टी त्या मनाला वेदना देणाऱ्या आहेतच. एक जरी छोट्या मुलीवर किंवा महिलेवर जर अत्याचार होतो तर हजारो किती आकडे टाकायचे आणि याचे इतके झाले, हे मला वाटते बोलत असताना संवेदनशील जर असेल आपण माणूस ते हे आकडे किंवा या पद्धती शेतकरी आत्महत्येचे आकडे असतील किंवा बलात्काराचे आकडे असतील, हे शक्यतोवर मांडू नये सभागृहामध्ये. याचा परिणाम हा जो आहे हा वेगळा परिणाम मानसिकतेवर लोकांच्या होत असतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, एक जरी बलात्कार झाला, एक जरी छोट्या मुलीचा बलात्कार होऊन मर्डर झाला, अतिशय वेदनादायी गोष्ट आहे अध्यक्ष महोदय. आणि हे कोणी सांगत नाही अध्यक्ष महोदय, ह्या घटना घडतात. आणि यामध्ये आपण पाहिलं जर अध्यक्ष महोदय, ते सगळे आपण आमदार लोक अध्यक्ष महोदय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या सगळ्या घटना 99% हे ओळखीचे किंवा शेजारी पाजारीच असतात किंवा ओळखीचे असतात. महिलांवर किंवा लहान बालिकांवर अत्याचार करणं अध्यक्ष. आता हे सरकार रोखल्यापेक्षा आपल्याला रोखण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय. काहीतरी अध्यक्ष महोदय प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे, संस्कार करण्याची आवश्यकता आहे. आपण फक्त मुलींना दोष देतो, मुलांना दोष देतो, मुलींना आणि मुलांना दोघांना समानतेनं अध्यक्ष महोदय एक प्रबोधन करून, किंवा एक तर बघा तुम्ही बलात्कार करणारे कोण असतात, शक्यतोवर ओळखीचे असतात, पण तेही 50+ वाले. याचाही विचार कुठेतरी आपल्याला करावा लागेल, चिंतन करावं लागेल अध्यक्ष महोदय. आणि म्हणून ह्या अशा घटना घडताना ज्या वेदना होतात अध्यक्ष, त्या अतिशय तीव्र असायला पाहिजेत. परंतु यामध्ये काय उपाययोजना केला जाईल की ते रोखण्यासाठी काय केलं जाईल, कशी आपली संस्कृती, कशी आपल्या परंपरा, संस्कार घरातले. आता घरामध्ये चांगले संस्कार आई वडील करत नाहीत का अध्यक्ष? करतात. सगळ्यांनासाठी आपले मुलं चांगले राहिले पाहिजे, मुलगी चांगली राहिली पाहिजे. परंतु आज जे बाह्य जग आहे अध्यक्ष महोदय, त्यामध्ये मोबाईलचा अतिशय मोठ्या प्रमाणात वापर, अतिरेकी वापर. आज जर मोबाईल अध्यक्ष महोदय, मी OTT प्लॅटफॉर्मवर बरेच वेळेस विधानसभेमध्ये केला, केंद्र शासनाने जर विचारलं की आपण प्रस्ताव करून OTT प्लॅटफॉर्मवर आपण काही निर्बंध आणलेच पाहिजे. कोणती अशी गोष्ट नाही की OTT प्लॅटफॉर्मवर मुलं पाहू शकत नाहीत. अश्लीलता, बिभत्सता, सगळे प्रकार. आणि अध्यक्ष महोदय, त्यामध्ये बालमनावर असेल, बाकीच्या याच्यावर मनावर हा परिणाम होत राहतो आणि त्यातून हे प्रकरण घडण्यामध्ये सुद्धा मदत होत राहते. पण याकडे आपण दुर्लक्ष करतो. हे का घडलं, इतके बलात्कार झाले, इतके हे झालं, तितकं लहान मुलं पॉक्सो लागला, हे झालं, ठीक आहे, पण तू मूळ काय याचा कधीच विचार करणार नाही आपण. आणि म्हणून याचाही विचार करणे आवश्यक आहे. जागोजागी आपण एकतर एक बघा, सगळं काही शासनावर या गोष्टीमध्ये महिलांच्या बद्दल जर आपण संवेदनशील आहोत तर सगळं शासनावर ढकलून आपल्याला चालणार नाही. त्या त्या भागातल्या आमदारांनी अध्यक्ष महोदय आपल्या भागामध्ये आपल्या भगिनी, आपल्या मुली यांना त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांशी संपर्क करून आपली यंत्रणा स्वतःची तयार करून अध्यक्ष महोदय आपणही वॉच ठेवला पाहिजे. आपल्या भागात ह्या घटना घडणार नाही याची दक्षता. जसे आता पांदन रस्त्यामध्ये अध्यक्ष आमदार खुश झाले, पांदन रस्त्याचे आमदार अध्यक्ष झाल्यामुळे एकदम खुश. पण कधीतरी सरकारने हे पण विचार केला पाहिजे की कायदा सुव्यवस्था असेल, पण विषय जाऊ द्या, कायदा व्यवस्था खून वगैरे बरं, हे दरोडे वगैरे जाऊ द्या, पण कबीर महिलांबद्दल संवेदनशीलता असल्यामुळे ठेवल्यामुळे महिलांच्या याच्यामध्ये जे जे काय गुन्हे असतात वेगवेगळ्या प्रकारचे, बलात्कारापासून छेडखानीपासून सगळे, त्यासाठी आमदारांची कमिटी ही त्या त्या भागात मतदारसंघात नेमली पाहिजे आणि सगळे अधिकार आमदारांना दिले. जे पांदन रस्त्याचे आपण घेतले ना, तसेच त्याची घ्या जबाबदारी, तर काही घ्यावंच लागेल. आपल्या भागात जर ह्या गोष्टी घडतायत अध्यक्ष महोदय तर आमदारांचंही कर्तव्य अध्यक्ष, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्या आवाजाला किंमत आहे, त्यांचा एक धाक असतो अध्यक्ष महोदय.
पण त्यात राजकारण काय होते की एखाद्या गल्लीमध्ये आपण म्हटलं अतिरिक्त इथं मुलींना त्रास होतो, लगेच दुसरा होते नाही 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 हे राजकारण करतायत. ते गोष्टी अंगावर घेण्याची ताकद आमदारांनी ठेवली पाहिजे. कारण शेवटी मुलींचं संरक्षण, महिलांचं संरक्षण हे फक्त सरकारचं काम नाही, हे आपलंही काम आहे. आणि त्या पद्धतीने आपण काम केलं तर निश्चितपणे सरकारपेक्षा आपला जास्त फरक पडू शकतो, असं मानणारा मी एक छोटा कार्यकर्ता आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये एक विषय आला मध्ये फिमेल ऑफिसरचा, आपल्या ज्या महिला अधिकारी अध्यक्ष महोदय, आणि खरी गोष्ट आहे केंद्र शासनाने अध्यक्ष महोदय महिला ज्या कर्मचारी अधिकारी असतात त्यांच्या बालसंगोपनासाठी किंवा डिलिव्हरीच्या प्रेग्नन्सीच्या पहिल्या आणि त्या आफ्टर डिलिव्हरी, आता तुम्ही अध्यक्ष महोदय तुम्हाला माहिती आहे की मुलीचा जन्म झाल्यानंतर 1 वर्ष तरी त्याचं आईनं संगोपन करणे आवश्यक असतं, आई त्याच्यासोबत असणे आवश्यक असते अध्यक्ष महोदय. परंतु आपल्याकडे तेवढी नाही आहे. केंद्र शासनाकडे 2 वर्ष त्यांना ती लीव असते अध्यक्ष महोदय. तर माझी नम्रतेने विनंती राहणार आहे की मुख्यमंत्री महोदयांना महिला कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी जी लीव आहे, प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी लीव, ती 2 वर्ष बालसंगोपनासाठी द्यावी, जेणेकरून त्यांना त्यांच्या मुलाला चांगल्या प्रकारे संगोपन करता येईल अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ नागरिकांचा विषय अध्यक्ष महोदय, मला आठवते अध्यक्ष महोदय, मी या एवढ्यासाठीच बोलणार, जास्त विषय घेणार नाही. पण ज्येष्ठ नागरिक आपण अमेरिकेमध्ये अध्यक्ष पाहतो अध्यक्ष महोदय की ज्येष्ठ नागरिकांची सर्व जबाबदारी जी आहे ती शासन घेते अध्यक्ष महोदय. म्हणजे एक सर्टन काळानंतर त्या ज्येष्ठ नागरिकांची आरोग्यापासून खाण्यापाण्यापासून त्यांना ज्या सुविधा पाहिजे असतात तर शेवटी अंत्यसंस्कारापर्यंत, कारण तिथं कल्चरच वेगळा, मुलं मुली चालले जातात दुसरीकडे, तरी पण आपल्याकडे ते कल्चर नसल्यावर सुद्धा अध्यक्ष महोदय आपण या विचार केला पाहिजे की बऱ्याचशा आई वडिलांना अध्यक्ष महोदय मुलं वागवत नाहीत, त्यांना ट्रीटमेंट चांगली देत नाहीत. इतक्या गोष्टी आपण आजूबाजूला पाहत राहतो की आई वडिलांसोबत काही काही मुलं आणि सुना किंवा मुली कशा प्रकारे वागतात. आणि म्हणून ते ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष महोदय त्यांना शेवटी मुलं मुली असल्यानंतरही एक प्रकारचं वेगळं जीवन जगावं लागतं. आणि मग त्या शेवटच्या आयुष्यामध्ये त्यांना आधार नसतो, किती हाल त्यांचे होतात, काय त्यांच्या म्हणजे भावना असतील, ह्या जर आपण समजलो अध्यक्ष महोदय तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा शासनानं जर ह्या कायदा आहे की मला माहीत नाही, पण तू त्या मुलानं जर आई वडिलाला व्यवस्थित वागवलं नाही किंवा त्रास दिला तर त्यावर कायद्यान्वये मोठी शिक्षा किंवा त्या प्रकारचं काहीतरी बंधन आणून या पद्धत करायला पाहिजे अध्यक्ष महोदय, बिल आणलं पाहिजे. आणि मुलांना सुद्धा आणि मुलींना शेवटी ते आई वडील होणारच आहेत भविष्यामध्ये. आपण आपल्या आई वडील चांगलं वागत नाही तर आपले मुलं कसे वागवणार आहेत, हा साधारण विचार करून ज्येष्ठ नागरिकांबद्दल एक चांगलं धोरण अध्यक्ष महोदय आपल्या महाराष्ट्र शासनाने आणावं अशी माझी विनंती राहणार अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, एक विषय असा आला होता की मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, बंजारा, धनगर, आदिवासी प्रश्न या संदर्भात राजकीय पातळीवर द्वेषपूर्ण वक्तव्य जाणून तयार केला तणाव. अध्यक्ष, तणाव कोणी निर्माण केला अध्यक्ष महोदय? हा तणाव कोणी अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात निर्माण केला? हा आपणच केला ना अध्यक्ष महोदय, आपणच दोषी नाही आहे अध्यक्ष महोदय. मराठा वर्सेस ओबीसी, आता आमचे विजय निघून गेले इथून, काय आवश्यकता होती अध्यक्ष महोदय? तुम्ही या महाराष्ट्राचे सन्मान्य सदस्य आहे, नेते आहे, मंत्री राहिलेले आहेत, एका पक्षाचे मोठे नेते आहेत, आपण एका समाजाची कशी बाजू घेऊ शकतो अध्यक्ष महोदय? कशी बाजू घेऊ शकतो अध्यक्ष महोदय? आणि का वातावरण खराब होणार नाही? आता विजूभाऊंनी काय काय बाजू घेतलेल्या आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत आणि तेच या प्रस्तावामध्ये येत आहे अध्यक्ष महोदय. हे आणायच्या पहिले आपण विचार करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे होतं की आपण मराठ्यांबद्दल काय बोललो, ओबीसींबद्दल काय बोललो, का नाही अध्यक्ष महोदय? आमचे एक सन्मान्य सदस्य होते जे आता माजी आमदार झालेत, ते मराठ्यांची बाजू घ्यायचे ओबीसींच्या विरोधात, हे ओबीसींची बाजू मराठ्यांच्या विरोधात. आपणच राजकीय नेते अध्यक्ष महोदय एका एका समाजाचे हे पकडून त्या समाजाचं नेतृत्व करण्याचा प्रयत्नामध्ये आपणच तर तणाव निर्माण करू. आपण सर्वसामान्य प्रत्येक माणसाचं नेतृत्व करतो ही जर भावना आपण ठेवली तर हे तणाव कमी होतील अध्यक्ष महोदय. परंतु नाही, आपल्याला आपल्या पोळ्या शेकायच्या असतात, त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने चालतो. आता बंजारा, धनगर, किती वेळेस तुम्ही विषय करणार? सगळ्यांना एक तर गोष्ट माहिती आहे ना, सगळ्यांना कोणत्या विषयात काय होणार आहे इतकं माहीत नसणारा एकही लोकप्रतिनिधी या महाराष्ट्रात इथं बसलेला नाही. सांगा बंजारा आणि धनगर याच्यामध्ये काय होणार आहे? सांगा ना, कोणाचं असेल तर. कोणीही स्पष्ट बोलणार नाही.
सगळ्यांना माहिती आहे की बंजारा आणि धनगर या आरक्षणामध्ये काय होणार आहे, प्रत्येक लोकप्रतिनिधीला माहिती आहे. पण तो आपली वोट बँक सांभाळायची आहे आणि आपले मतदारसंघाला कमी होऊ नये म्हणून कोणताही प्रश्न आपण अंगावर घेतो. हा यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. मिळालं की नाही हे माहित असते, मिळणार नाही तुम्ही तर खुश करायचं आहे. नाही तर आपले 10,000 मतं जातात की नाही बोलणार साहेब. त्यामुळे ऍड्रेस करावंच लागतं आणि याच्यामध्येच तर तणाव वाढत चालला पुन्हा समाजांमध्ये. कारण लोकप्रतिनिधी असे ताकदवर नाही ना जे स्पष्ट ते बोलणारे. स्वतःची पुढची आमदारकी कशी टिकेल याच्या विवंचनेमध्ये पूर्ण महाराष्ट्र खड्ड्यात केला चालेल, पण माझी आमदारकी टिकली बाई हा एकमेव उद्देश आपला चालू असतो. मराठामध्ये काय आरक्षणामध्ये काय होणार आहे माहिती आहे. 54 मोर्चे झाले, त्यानंतर सन्मान्य जरांगे पाटील साहेबांचं आंदोलन चाललं, आतापर्यंत चालूच आहे. शेवटी काय झालं हे आपल्याला माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे, मराठा समाजाला माहिती आहे. शेवटी सरसकट नान सोडून दिला. हे पहिलेच आपण सांगत होतो ओबीसीत घेता येणार आहे डायरेक्टली, हेही पहिले माहिती होतं, त्यांनाही माहिती होतं, आपल्यालाही माहिती होतं, जनतेलाही माहिती होतं. मग आंदोलन कशासाठी? शेवटी तेच होणार आहे हे माहिती असताना स्वतःचं नेतृत्व, स्वतःला आपल्याला पुढे जायचं याच्यामध्ये जर आपण महाराष्ट्र पेटवत असू अध्यक्ष महोदय, तो कोणत्याही संघटना असो की कोणते राजकीय पक्ष असो, तर हे महाराष्ट्राचं भविष्य चांगलं आपण करत नाही. हा माझा स्पष्ट म्हणणं अध्यक्ष महोदय. मी फक्त अध्यक्ष महोदय शेवटच्या मुद्द्यावर येणार अध्यक्ष महोदय. विदर्भाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय मी पाहतोय अध्यक्ष महोदय 2004 पासून आमदार अध्यक्ष महोदय. 2004ला आमची भूमिका काय होती जेव्हा मी विधानसभेमध्ये प्रवेश केला अध्यक्ष महोदय, वेगळ्या विदर्भाची भूमिका आमची अतिशय स्ट्रॉंग होती, अतिशय स्ट्रॉंग. भाजप म्हणून आम्ही वेगळ्या विदर्भाच्या एकदम समर्थनार्थ होतो. मला आठवते अध्यक्ष महोदय नागपूरमध्ये आम्ही हमेशा अधिवेशन बंद पाडायचं वेगळ्या विदर्भासाठी. आग्रही मागणी आमची असायची, भावना पण आमची होती. पण अध्यक्ष महोदय हळूहळू काळ गेला. 2014ला अध्यक्ष महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने त्यांनी विदर्भाला न्याय देण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्याला महाराष्ट्राला कोणी लोकांनी विरोध केला नाही, कारण ती वास्तविकता होती. माननीय बाळासाहेब ठाकरे जे आहेत हिंदू हृदय सम्राट, त्यांनी सुद्धा म्हटलं होतं विदर्भात येऊन की मला सत्ता द्या, विदर्भाचा जर पूर्ण विकास झाला नाही मी जबाबदारी घेतो. कारण ती त्यांनाही माहिती होती विदर्भ मागे पडलेला आहे. 5 मिनिट. तर त्यामुळे अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदय जेव्हा देवेंद्रजी झालेत 2014 पासून आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये विदर्भाला न्याय देण्याचा आणि पुढे नेण्याचा त्यांनी प्रयत्न चालू केला अध्यक्ष महोदय, त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी हळूहळू अध्यक्ष मग मागे पडायला लागली. प्रभूजी भावनात्मक विचार जाणारे आम्ही नाही विदर्भवासी की तुम्ही 105 हुतात्म्यांचं काय म्हणतात ते बलिदान आणि त्याच्यामुळे तुम्ही मराठी लोक एकत्र राहिले पाहिजे याच्यावर जाणारे आम्ही नाही आहे. आम्ही वास्तविकतेत जगणारे माणसं आहे. ते 105 हुतात्मे आम्हाला तेवढंच हे आहे, अभिमान आहे. परंतु विदर्भ हा जेव्हा महाराष्ट्रात सामील झाला तेव्हा आम्ही राजधानी होती नागपूर, CP बेरारची, प्रांताची, एका राज्याची, एक राज्याचं नेतृत्व नागपूर करायचं, तरी आम्ही मराठी माणसासाठी त्या याच्यासाठी महाराष्ट्रात आलो. आणि म्हणून याचाही विचार आणि मला आनंद आहे गोष्टीचा की 2014 पासून ज्या पद्धतीने देवेंद्रजी वगैरे नेतृत्व करायला लागले, कोणत्याही महाराष्ट्रातल्या पार्टीनं आणि लिडरशिपनं विदर्भाच्या विकासासाठी कुठं विरोध केला नाही. आणि म्हणून आम्ही विदर्भाची मागणी मागे पडत अध्यक्ष महोदय. पण देवेंद्रजी ज्या पद्धतीनं व्हिजनरी नेता आहेत, ज्या पद्धतीने या विदर्भाला पुढे नेण्याचं काम करतायत, मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी त्या गोष्टीसाठी पाठिंबा देणे आवश्यक. तुम्ही देताय, आनंद आहे अध्यक्ष महोदय. एक लक्षात घ्या अध्यक्ष महोदय, विदर्भामध्ये सगळ्यात बॅकलॉग कोणाचा होता? एक तर सिंचन आणि रस्ते. MSCBचा होताच, तो हळूहळू पुढे जात गेला. तेव्हा ते ऊर्जा मंत्री होते बावनकुळे साहेब, मागच्या वेळी ऊर्जा मंत्री होते, आता देवेंद्रजी आहेत ते व्यवस्थित चालू आहे. पण 2 गोष्टीमध्ये मी पाहिलं 2014च्या वेळी महाराष्ट्रात काहीच नव्हतं. इन्फ्रास्ट्रक्चर रस्त्याच्या मध्ये महाराष्ट्रातला विदर्भ एकदम नगण्य आणि सिंचनामध्ये नगण्य. म्हणजे विदर्भामध्ये तुम्ही जर जायचं फिरायचं म्हटलं तर दुपत्रीकरण एखादा रस्ता दिसायचा विदर्भामध्ये. 4 लेनचा तर विषयच नाही, समृद्धी त्याच्यावर विषय नाही. आणि बाकीच्या गावां तालुक्या प्लेसवर गेलं तर एक गाडी जाईल एवढाच रस्ता. कुठून तुमचे उद्योग येणार आहेत? कुठून आर्थिक सुबत्ता येणार आहे?
कसा विदर्भ महाराष्ट्राची बरोबरी करू शकणार आहे? आणि म्हणून 2014 पासून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि आदरणीय गडकरी साहेबांनी ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष दिलं, आज आम्ही या स्टेजवर आहे विदर्भ, की एक चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर विदर्भामध्ये निर्माण झालेलं अध्यक्ष. आज समृद्धी महामार्गाकडे अध्यक्ष महोदय मुंबई, नाशिक किंवा संभाजीनगर इथं टाकणारे उद्योग आता नागपूरची वाट पकडायला लागलेत, की ठीक आहे 1-2 तासात तर आपण एरिया कव्हर करू शकतो, जाऊ शकतो, ट्रान्सपोर्ट होऊ शकतं. आणि म्हणून आता विदर्भाकडे लोक यायला लागले. तुम्ही म्हणजे विदर्भात काय केलं? विदर्भाचे उद्योग. पहिले इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं. सिंचन आज ते त्यांच्या भाषणात सांगतील की इतक्या मोठ्या प्रमाणात सुप्रमा दिल्या की विदर्भातले सगळे सिंचन प्रकल्प गतिमान. तसा जिगाव अध्यक्ष महोदय, जिगावमध्ये पण आम्ही मागणी करतोय. निश्चितपणे माझा आग्रहच राहणार की जिगाव प्रकल्पाला लवकरात लवकर आपल्याला पुन्हा 2 वर्षात पहिल्या टप्प्याचं पाणी अडवण्याचं आहे. 1,00,000 हेक्टरला आमच्या भागामध्ये पाणी मिळणार आहे, त्याचे टेंडर सुद्धा आहे, पण पैसा लवकरात लवकर मिळावा त्यासाठी आमचा आग्रह राहणार अध्यक्ष. आणि अध्यक्ष महोदय, दुसरा देश सिंचन आता परिपूर्णतेकडे जाते, महाराष्ट्रातही जाते आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात सगळे प्रोजेक्टला आपण मान्यता दिलेली आहे. विदर्भातही आपण मोठ्या प्रमाणात दिलेली आहे. नदीजोड प्रकल्प विदर्भामध्ये देवेंद्रचं व्हिजनरी व्हिजनमधून आणि मराठवाड्यात सुद्धा नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम आणि चांगलं करण्याचा प्रयत्न. हे बघा, तुम्ही असं ते म्हणून प्रोजेक्ट टाकला की वरतून टपकला की 1 वर्षात पुन्हा होणार नाही. काहीतरी दूरदृष्टी असावी लागते, काहीतरी पुढच्या याच्यामध्ये कुठपर्यंत आपण केलं पाहिजे हे तर असलं पाहिजे, त्याचं नियोजन असायला पाहिजे. पण नियोजनच केलं नाही तर 2047ला देश विकसित कसा होईल? त्यामुळे त्याचं नियोजन, त्याची नीवता आताच ठेवावं लागेल आपल्याला. आणि त्या पद्धतीने देवेंद्र विचार करतात, आपणही तसाच विचार करतो आणि केला पाहिजे सगळ्यांनी. असं काही देवेंद्र करतात बस दिलं सोडून असं नाही आहे. आपण सुद्धा आपल्याला आपल्या भागातलं काय समजतं, काय करायला पाहिजे याचं सुद्धा प्रेझेंटेशन आपण वेळोवेळी शासनासमोर केलं पाहिजे अध्यक्ष. आणि म्हणून माझं अध्यक्ष महोदय 2 गोष्टी फक्त शेवटच्या सांगणार आणि संपवणार अध्यक्ष महोदय. एक बघा, या विदर्भामध्ये ताकद किती आहे पर्यटनाची. जशी कोकणमध्ये समुद्र किनारा आहे, पण तो आपण पाहिजे त्या प्रमाणामध्ये काही नियम कायदे याच्यामुळे तो पाहिजे तेवढ्या प्रमाणात पर्यटन पुढे जात नाही आहे, विकास होत नाही आहे. विदर्भामध्ये अध्यक्ष महोदय जळगाव जामोद पासून विदर्भ चालू तो माझ्या मतदारसंघापासून विदर्भाचं शेवटचं टोक आहे. तर तुम्ही जर अध्यक्ष महोदय जळगाव जामोद पासून पुढे अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा आहे, 3 जिल्ह्याचा जर सातपुड्याच्या रेंज जर अध्यक्षमध्ये पाहिला, अतिशय सुंदर फॉरेस्ट आहे, अनटच फॉरेस्ट आहे. आणि त्यामुळे तिथं आता टायगर मोठ्या प्रमाणात, बिबट आहेत, बाकीचे प्राणी आहेत, पक्षी आहेत, वेगवेगळ्या प्रजाती आहेत पक्ष्यांच्या, आणि अतिशय सुंदर असं जंगल अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आम्ही संकल्पना अध्यक्ष महोदय करतो आणि मुख्यमंत्री महोदयाला विनंती राहणार, आम्ही काही दिवसामध्ये प्रेझेंटेशन सुद्धा आम्ही देणार आहे की जळगाव जामोद पासून अध्यक्ष महोदय धारणीपर्यंत एक 100-125 किलोमीटरचा कॅरिडॉर जो आहे पर्यटनाचा, म्हणजे सफारीचा, तो जर निर्माण केला, त्याला 4 ठिकाणून जर एक्झिट आणि एंट्री दिल्या, ज्याचा प्रोजेक्ट आता बनतोय, तर अध्यक्ष महोदय पर्यटनामध्ये जसं ताडोबा आणि इकडे पूर्व विदर्भामध्ये झालं त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भाचे 3 जिल्हे पर्यटन येऊ शकतात. आध्यात्मिक पर्यटन गजानन महाराज संस्थान आहे, कोराडीचं आता बावनकुळे साहेबांनी मोठ्या प्रमाणात केलं. एक काय असते की पर्यटनावर सुद्धा खूप अर्थकारण फिरतं आणि म्हणून यालाही चालना देणे. आणि त्याचबरोबर शेवटचा विषय अध्यक्ष महोदय की या विदर्भामध्ये आता सगळे इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित होत असताना आता जर आपण उद्योग आणू शकलो नाही पुढच्या 4-6 वर्षात तर मग आपण दोषी आहे. आणि म्हणून आता उद्योग क्रांती ह्या विदर्भात होणे आवश्यकच आहे. आता विजूभाऊ म्हणत की काय आम्ही पुण्याला मुंबईला इकडेच आमच्या मुलांनी जावं काय, पण मी तर माझंही म्हणणं अध्यक्ष महोदय की आपल्या मुलांनी अमेरिकेतही जावं, युरोपमध्ये बी जावं, देशात कुठेही जावं, पण तो काही वर्ग आहे की तो त्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये जो शेतकऱ्यांचे मुलं आहेत त्यांना तिथं आपली शेती करत बाकी त्यांच्यासाठी सुद्धा छोट्या मोठ्या इंडस्ट्री करून त्यांनाही रोजगार तिथं जागेवर मिळाला पाहिजे, हा सुद्धा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. बाकीचे उच्च शिक्षक ज्यांना वाटलं अमेरिकेत जा, युरोपमध्ये जायचं आहे, देशात कुठं करायचं जाऊ शकतात, पण ज्यांना असं वाटलं आपला भूभाग, आपली शेती आहे, आपला छोटा मोठा धंदा आहे, आपल्याला तिथंच नोकरी मिळेल, त्यांच्यासाठी औद्योगिक धोरण. आणि मला आनंद अध्यक्ष 3 दिवसापूर्वी पेपरमध्ये औद्योगिक धोरण वाचलं. आता ते डिक्लेअर झाले की मला माहीत नाही की पेपरमध्ये लीक झाला, आय डोंट नो. परंतु आदरणीय मुख्यमंत्री महोदय इतक्या प्रामाणिकतेने ते धोरण आणतायत. जर तुम्ही धोरण बघितलं तर मला वाटते की येणाऱ्या 60 वर्षामध्ये म्हणजे 2030-31 पर्यंत विदर्भ, मी आता बाकीच्या रिजनवर एवढ्यासाठी बोलतो, फक्त विदर्भावर बोलतोय, बाकीचं तुम्हाला माहितीच आहे आणि बाकी मी बोलतो, पण विदर्भ हा औद्योगिकच्या पुढे जाणार अध्यक्ष महोदय. पण शेवटचं 1 मिनिट अध्यक्ष महोदय, 12 डिस्ट्रिक्ट जे आहेत
हे अविकसित आहेत, ज्यांच्याकडे उद्योगाचा नावाचा विषयच नाही. त्यामुळे बुलढाणा आहे, अकोला, वाशिम आहे, यवतमाळ आहे, ते डिस्ट्रिक्ट या औद्योगिक धोरणामध्ये आहेत की ज्यामध्ये छोटे मोठे उद्योग प्रस्थापित करून त्या भागात रोजगार निर्मिती होणे. आणि माझी एवढीच विनंती राहणार अध्यक्षमध्ये की यामध्ये इन्सेंटिव्ह देत असताना औद्योगिक धोरणामध्ये सगळ्यात मोठा इन्सेंटिव्ह हा लागेल. आणि मेनता पश्चिम विदर्भामध्ये की ज्या ई क्लासच्या जमिनी आहेत, ज्या शासनाच्या आहेत, कारण कोणताही उद्योग छोटा मोठा यायचा म्हटला तर जमीन घेणे आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे शक्य होणार नाही, त्यामुळे या भागात येणार नाही. तर ह्या ई क्लासच्या आणि शासकीय जमिनी लीज तत्वावर या उद्योगांसाठी जर दिल्या तर पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात उद्योग येतील, विदर्भातील उद्योग येतील. आणि गडचिरोली सारखं ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीला एक मोठ्या स्टेजवर नेलं त्याचप्रमाणे बाकीचे 10 डिस्ट्रिक्ट जातील, त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे एवढीच विनंती करतो. आणि एक महाराष्ट्र पुढे जात असताना विदर्भ सुद्धा आता मागे राहत नाही देवेंद्र नेतृत्वामध्ये, याचा आम्हाला अभिमान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य सुनील प्रभुजी. अध्यक्ष